20 ते 25 वर्ष मला मुलं बाळगायला नाही. मी या देवाकडे गेलो, त्या देवाकडे गेलो, किती यात्रा जत्रा केल्या, नवसूल केले, कोंबडे बकरे कापले, पण माहित नाही बाबा कोणता देव प्रसन्न झाला आणि का झाला माहित नाही. काही दिवसानंतर 20 वर्षानंतर मला पुत्ररत्न प्राप्त झालं. पुत्ररत्न प्राप्त झालं, त्याचं लग्न केलं बाबा, सून आणली घरी. भीती वाटते मला. मी लोकांच्या पाहतो, कोणी आपल्या बापाला हकलत देतात, कोणी मारतात, कोणी वृद्ध आश्रम मध्ये टाकतात. अरे अरे, ज्या आई वडिलांना लेका तुझ्यासाठी हाडाचं मणी केलं, रक्ताचं पाणी केलं, त्या आई वडिलांसाठी तुझ्या घरी जेवण नाही. अरे अरे अरे, त्याला का पाहिजे? अरे भुकेच्या वेळेस जेवण आणि तहाण्याच्या वेळेस पाणी आणि 2 शब्द प्रेमाचे, दुसरं काही नाही पाहिजे. हा चला, मला वाटते भीती अशी वाटते भगवंता का उद्या चालून माझ्यावरती ही परिस्थिती येणार नाही. चला आता समोर का होते का नाही कोणी पाहिलं नाही बाबा. समोरच्या अगर भविष्यवाणी आपल्याला कळली असती तर आपल्या हाताने कधी चूक झालीची नसती. चला काही का असोना, काकड आरतीचा वेळ होता. पहाटेला आंघोळ स्नान करून मी देवळात गेलो. 6 वाजता आरती झाली भाऊ, आणि 6 वाजतापासून 12 वाजेपर्यंत आपल्या वयोगटातल्या वृद्ध माणसाबरोबर देवळावर बसून राहिलो. बघता बघता 12 वाजले, भुकीचा टाइम झाला. चला घरी जातो आणि आपल्या बुद्धीला जेवण आणतो बाबा, घरी जातो. कोठी गेली असल. म्हातारीला आदत आहे, आंघोळ पाणी झाली, जेवण झालं का शेजारी पदाच्या पाण्यामध्ये जाऊन बसते. पण तिने हे चिंता नाही का मा बुड्ढा कोठी गेला, का गेला. आवाज मारून पाहतो कुठं गेली ना का गेली. तर हे बुडे का माझला नारी पार्वते पार्वते ग पार्वते पार्वते कोठी गेली असल. शंकर की आली गे बाबा मालपुटी आली. काय लाज लगे शरम आहे की नाही तुमच्या जीवातून. येता बरोबर लाज शरम मिळाली बसते. घरात पोरगा आहे, सून आहे, कुठलं ती पार्वती कुठे काय तुमच्या जवळ जाऊन बसतो मी.
जवळ नको बसू पण मी तुला आवाज मारल्याबरोबर यायला पाहिजे. कुठे गेली होती तू? तुमचं जवान पण गेलं असं तसं माता तुला भूक कसं लागला का हो? कायचं भूक कायचं? ती घरात तू नाही ती काम नाही बा तुला नाही काय ते झुलती कशी आहे मग आपली काहून? एकाचं दोन लावी हा. काम नाही बा बघा माझ्याशी होणार पडत तुमचं ए. बार 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 आवाज दे पार्वती, अगं म्हातारपणात तुला माझा साथ दिली हे सगळ्यांनाच माहित आहे. पण यापणात तू मला साथ देणं जरुरीच आहे. जवानपणात नाही दिली तर चालतंय पण म्हातारपणात तुझा आणि माझ्या साथ एकत्रीकरण पाहिजे. पुढे तुम्ही म्हणताय ना भाऊ हा. आवाज समजा बरोबर आहे तुमचं हा. पण हो माझ्याशी नाही पडत भाऊ मला सुनेची ना अंदाज वाटते बघा. अरे हो भ्या वाटते पण आता मी मारू तरी कोणाला आवाज? सून दुसऱ्याची पोरगी मी तिला आवाज मारू शकतो का? आवाज समजा बरोबर आहे तुमचं हा. एकदम काय म्हणल्या बाबा रे वाटी अय, काही सुखच नाही का हो? हो तुला सुखच नाही. हम्म. पागल कुठची बुडे, हो? मी तुझ्या मताला ऐकलो सगळं. तू म्हणली तसं मी केलं आवा. पण तुले अक्कल नाही आणि मलाही अक्कल नव्हती तेव्हा. 8 एकर वावर आपल्यापाशी होतं. मग 4 एकरचं 8 एकर केलं. समजा वावर म्हैसाच्या नावाने लिहून द्यावं लावली, घर लिहून द्यावं लावली आणि बँकेमध्ये 3-4 लाख रुपये तेही द्यायला लावली. पुढे आणि म्हातारपणात त्याने आपलं जरी नाही केलं तर मग आपण काय करू? तुम्ही बापू का पोराचे सापा हो तुम्ही काहून? स्वतःच्या पोराविषयी असं सोचताय काहून? आवाज येतो तर एक आपला पोरगा हो ना? आवा आज ना उद्या त्यातच होणार होतं आणि आपण आजच लिहून दिलं त्याच्या नावानं तर काय फरक पडला बा? आज तुला लिहून दिली आणि आपण जास्त म्हातारा झालो आणि त्यानं जरी आपलं नाही केलं ना हकललं घरातून बाहेर टाकलं. बुद्धी स्वतः म्हणून सोचताय हा. बघा तुझे- माया पोरगा होय महिषा हा. आपला पोरगा हो बाबा आज नाही उद्या तो आपलाच करेल. अरे हो हाताने नाही करत लाटाने करेल हो. माया महिषात करेल. लागतं करून हारा गुडा चुरा करल. हो तू हार तुला करतो तू हार पुढे तुले नाही माहित तू घरी नाही तर मी गावात घुमतो. पुढे नाना डबऱ्याचे पाहिजे भूक ना खावं. भोक नाव दोन्ही डोळ्याला भोक नाही. हो. आज 14 एकर जमीन त्यानं कष्ट करू करू कमावली. पोराच्या नावानं घर लिहून दिलं आणि त्या पुराणानं सुनानं त्याने मारत मारत घराच्या बाहेर काढलं. पुढे का सांगता मग तुम्ही मग जाग दोन्ही डोळ्याला आणला. पुढे कशा डोळ्याला काय नाही दिसत काही नाही बा. दिसत नाही. कसं करायचं असेल मग तो? 10 रुपये बिळायला दिली तू महापाची. 10 रुपयाचा बिस्किटचा पाकिट त्याने ते घेऊन दिला आणि माझ्या अंगाने बिलकुल तो कसा नाही. पुढे बुडग्या हा मी just केलं मग तुम्ही 10 रुपये दिले का आशीर्वाद लागेल बरं त्याचा. आशीर्वाद लागाल आणि त्या नाना डबऱ्याने अशी चूक नसती केली तर त्याला घरातून बाहेर काढलं असतं का? नसतं काढलं हा. म्हणून त्याच्यासाठी स्वतः केलं तुमच्या पोराईचं. काय ठरणार पोराचं काय बुडग्या, करणार? मी सोपापासून पाहून राहिली हा. तू एवढं कावर काम करतेस काय का? कावर का बाळ? का नुसतं कावर करतेस तू? काय का का झालं तुला? 2 वाजले मला भूक नसेल लागली का? भूक लागली हा. कालपासून माझ्या पोटात एक पीस शिजतं अन्नाचं. हा. आज तर खाल्लंच नाही हा. आणि माझा जीव कामानच असेल. बुडग्या हा. सकाळीच एवढा मोठा आलू पाव रमदाळला तरी भूक लागली तुला? एवढा मोठा आलू पोहा खाल्लो मी ना. एवढा आलू पोहा खाल्लो. अहो आलू पोहा खाल्लो तर होगावाला नाही गेला. का जिरून गेला का? हा? जिरून गेला तू? आणि तू घरात राहू खाते तर तुमच्या तोरू तोरू तू कधी पाहिला सांगली तू? हा हो? कधी पाहिला तू? कधी पाहिलास म्हणजे बोल तू जी म्हणू नको. तू म्हणू नको. तू म्हणशील पाय तोंडाला पाय तू जबाबदार किंवा दंड टाकला मात्र टाकू देणार हो. जास्त बोलशील तर पाय तू. हे भाऊ त्या दिवशी मी पाहिलं घरून सपनातून पाहिलं हे घरात गेली चुपचाप आणि गंजातच बिल्ली खावायला. बुडग्या हा. हो खाल्ली ना. हा. अगं त्या गंजामध्ये घास भरत होता. हा. खायला दुसरं ताट भरू म्हणली. हा. तांदूळ तुला गेलं खाऊ टाकली. अरे हो त्या गंजात त्याला पुरव करेल हाताने खावायला पाहिजे ना. पाय पाय गंजात गंजातच तोंड टाक. हो, बेलमाजून मी खाली त्या तुझं तोंड टाकून सांगायला खेळ घ्या. तू सुन हा तू सुन रे. तुम्हाला तोंडाला तू हो तुला कसं जेवणासाठी हो मात्र तुला रे हो. ए बुडे याची माझे कोण नाही बुडे आम घातक खावाले तुम्ही जेवण देणार नाही. शोधानं कदा मायाच तोंडी लागते तू. नाही दे देऊ नाही देत तुम्ही जा. नाही दे. चाल मी चाललो निघून कोटी एवढी करून. जराशी कमी बोलले ते रागाने माझं बोलले का? हा भाऊ तुमच्याशिवाय माझं कोण नाही बघ. आम्ही तुमच्यासाठी सुचले आतापर्यंत
तू यासाठी जगून आले कुठे मामा नंतर जाऊन पाहिजे झोपून उठली का नाही उठली हा 12 2 वाजतावरी उठत नाही मग ते काही बनवलं नाही बनवलं 2 वाजले उठली असं म्हणजे जा हो जा जाऊन पाहिजे जा जा. तोंडाजवळ टोना ते गुडगा झाला तरी इथं मोठा घेऊ लागते बाई म्हणजे माहिती भाऊ 1 नंबर आहे का माहिसून हो बाई 1 नंबर आहे मसू अहो गावात पोरगी नाही तिच्यासारखी पण पोटातून जेवढी खराब आहे ना वो अहो अशी कुत्रीच्या आणि ह्या सामन जाते कशी बोलू ग तिच्या संग पण या माझ्या पुढच्यासाठी बोलावं लागेल बाई ये दुगा माया सुन पोरी ये दू अरे सुनपोरी सुनपोरी म्हणलं ग हो पुरणपोळी खाल भेटे तुझ्या जन्मात वारली भाकर आणून देतो करून ये दुगा माझे सुनपोरी ये दुगा बोलली नाही ना आता उठली काय होते झोपेतून आणि स्वयंपाकाचं ठिकाण का कशी आरड्या देऊन जाईल अंगाला जशी धामण लागली तशी हे होत कर झाली बाई झाली सकाळी माझ्या घरच्या खेडमीची कटकट चालू सकाळ नाही झाली तर चहान सायंकाळ नाही झाली तर चहान सुनबाई हे खायला पाहिजे सुनबाई ते खायला पाहिजे जशी याच्या घरची मी नोकरानी लागली मरत तरी नाही भाऊ कोस काढून राहते माझ्या मागची सनपिळा जायचं बरं होईल म्हणते कायचे मरते आणि हा खेडमा त्या दिवशी भरती होता दवाखान्यामध्ये आता मरते म्हणाली एक जाते म्हणाली माझ्या मागची बोला काय तर मरते भाऊ टनक उभा झाला घरी आला या खेळणीची चांगली पाटकाळ खाजवून राहिली सुनबाई करते थांब खेळमे तुझी आज नाही पाटकाळ सुधारली नाही ते पूजा पूजन दिली तर काही नाही काळी थांब येऊ दे फक्त थांब तू सासूबाई अहो सासूबाई नळावरच्या बाहेर शिवाय सासूबाई म्हणते बोलते हा सासूबाई सुनबाई काय सासूबाई तू माझ्या संग शिरोज बोललीस ना अहो माझ्या ताई भात खाल्ल्यासारखा जीव लागते अवश्य बोलत का मी बोलते ना हो सासूबाई तुम्ही मला आवाज दिली अहो मी घरामधली कामं करत होती हातामधली कामं नेऊन फेकून दिली ना धावत आली हो का बाई हो बाबा मी आवाज दिलो तर हातातले कामं फेकून दिली ना धावतात आले म्हणते हातातले कामं फेकलो म्हणते हातातले कामं फेकलो म्हणते हो घराच्या मागं फेकलं का थांबवर फेकलं ना त्या तोंडात फेकलं कोणता काही सुनबाई काय झालं सासूबाई कालपासून माझ्या पोटात एक शीत बी नाही वरून आणि तो आता सकाळपासून असा कसा तरी गरल्यासारखं करत आहे ते बी जेवली नाही शिजला असतं तर काय घास तुकडा आणून देशील म्हणजे दोघांना माझी मा अरे देवा 3-3:30 वाजून राहिले आणि बघा घरामध्ये मी स्वयंपाकच नाही बनवली किती उशिरा उठली किती पागल मुलगी आहे मी माझ्या सासूबाईला भूक लागली माझ्या सासरे भावांना भूक लागली खाऊनजी यांनी भूक कशी नाही लागल माझी सासूबाई बाई पहाटेला 4 वाजता उठते पहाटेला 4 वाजता उठल्यापासून घरातली सगळे काम करते एका कामाचा धक्का नाही लागू देत एवढे काम करते पण माझे सासरे बोवा मोठे कौतिकाचे
म्या नवऱ्याला म्हणते मी एकटा शेतावर जाईन, वावरात जाईन, मी सगळं सांभाळून घेईन म्हणते. तू बिलकुल जायचं नाही म्हणते. एवढे काबाड कष्ट करते, मग याले भूक नाही लागणार का जी? दिवस रात्र आपला घाम निरपते ते याले भूक नाही लागणार का? काऊन खेडमितले कोणत्या कामाला जातेस व? नाही नाही, कोणत्या कामाला जातेस व? एवढी भूक लागली तर जाऊन भूक नव्हतं त्या चौकामध्ये. नाही नाही, जाऊन भूक न त्या चौकामध्ये. बाई सक्कड नाही झाली तर सुनबाई हे खायला पाहिजे, सुनबाई ते खायला पाहिजे, सुनबाई चहा आण, सुनबाई पाणी आण. जशी या खेडमीच्या घरची मी नोकरानी लागली, हिचा का तू या खेडमीचा हो अवक तरी नाही नवऱ्याचा काय लेखो का खेडमे बुडुकले म्हणलं तुला बुटुकली म्हणला, उद्या तुला आज बुटुकली म्हणला, उद्या मला सुटूक मोठ्या म्हणा. काय मी करू काय करतो इथं खेडमीचा या जबाबपणामध्ये आम्ही दोघे बी राबलो. एवढं घर बांधलं, जमीन घेतली. माया पोरा माईच्यातून तुझं होईल म्हणून नवा. माझ्या भावाची पोरगी माई बाची आम्हा दोघीच आपल्या नवरा बरोबर करीन म्हणाले. बाई माया भावाची पोरगी माई भाची. आत्याबाई तू या भावाची पोरगी तुझी भाची वे तर तुला डोक्षावर मांडते ना काशीला हिंडवते. खेळमी नाही, अंगाली एक जोर नाही आणि तोंडावर तोंड येते. ए माझ्या माग बडबड नेला होता पहिले सांगते, समजली का? बिलकुल बडबड नेला होता. एवढीशी भाकर नाही, एवढा तुकडा नाही तुला खेळणे. नको देऊ बाई, नको देऊ. अशी इथं तेव्हा धावून नको पुढे त्यावर. तेव्हा म्हातारा माणसाचं तुला चालायचं येत नाही. आपल्या रिमत निरपल्या खांबाचं खातो, या बापाचं ना खातो. म्हणाली माझा बाप येते का त्या घरी खाले खेळणे पुडगे पुडगे त्या घरी माझ्या बाप येते आणि मस्त तरंग माझ्या बापाले का हो का म्हणाली. माझ्या बापाचं नाव नाही घ्यायचं पहिलं सांगते, समज दिसत तुझा करतो या खेळणीचा तुझी नाही पाटकार सुधारली का काय नाही ते.
खेळ मी कोणती का